कुख्यात नक्षलवादी कुंजाम हिडमाला ओडिशातून अटक झाली आहे। हिडमावर 6 कोटी रुपयांचं बक्षीस होतं। कोरापूटमध्ये पकडलेल्या हिडमाकडून AK-47 आणि 35 गोळ्या जप्त करण्यात आल्या। नक्षलवाद विरोधी कारवाईत पोलिसांना त्यामुळे मोठं यश मिळाल्याचं मानलं जात आहे। 2026 पर्यंत भारतातून नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याचा संकल्प केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि त्या अंतर्गत मोठ्या कारवाया होत आहेत। नुकतंच नक्षल्यांच्या काही टॉप कमांडर्स आणि पदाधिकाऱ्यांना सुद्धा संपवण्यात आलं। यानंतर आता हिडमाची अटक हा मोठा टप्पा मानला जातो। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। रजत, प्रसन्न, कोरापूट जिल्ह्यामध्ये ओडिशामध्ये कुंजम हिडमा नावाच्या माओवाद्याला अटक करण्यात आलेली आहे आणि जी माहिती आतापर्यंत पोलिसांकडून मिळाली त्याप्रमाणे त्याच्याकडे तर काही हत्यार जे आहेत ते पोलिसांना मिळालेच आहे। मात्र 2 दिवसापूर्वी ओडिशामध्ये एका एक्सप्लोजिव्ह असलेल्या व्हॅनची लूट करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये काही माओवाद्यांचा हात होता की काय अशी पद्धतीची शंका व्यक्त करण्यात येत होती आणि त्याच अनुषंगाने ही अटकेची कारवाई झाली आहे। त्यामुळे एक मोठा खुलासा येणाऱ्या काही तासामध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये त्या शस्त्राच्या विस्फोटकांच्या व्हॅनच्या लुटी संदर्भात होऊ शकतो। धन्यवाद रजत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। संभाजीनगर